तमन्ना सच्ची हो तो रास्ते निकल आते हैं वरना लोग बहाने बनाते हैं. आजकाल जे मोटिवेशन मिळतं ते जास्त टिकत का नाही? कारण तुम्ही युट्यूबवर बघताय, युट्यूबवर जे मोटिवेशनल ट्रेनर आहेत ते सगळं फ्लॉप शो आहे. मेन मोटिवेशन जे आहे, मोटिवेशन कशाला म्हणायचं, बाहेरून आलेलं मोटिवेशन फार काळ टिकत नाही. जॅपनीज माइंड पॉवर टेक्निक नक्की काय असतं? म्हणजे जपान हा देश भारताला खूप रिस्पेक्ट करतो. सो इंडियन्स मध्ये अजूनही याच्याबाबत खूपच कन्फ्युजन आहे. जपानमध्ये 10 वर्षापर्यंत मुला मुलींना कुठल्याही प्रकारचं असलेलं एक्झाम देता येत नाही. अच्छा, द्यायचं नाही, नो एक्झाम. 85% लोकांना जॉबच करायचंय, मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करून होणार काय? चांगला प्रश्न आहे हा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला अजूनही भारताने नीट समजून घेतलेलं नाही असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे. सो शेवटच्या दिवशी आम्ही एक सिक्रेट सेशन घेतो आणि या सिक्रेट सेशन मध्ये अशा गोष्टी की ज्या कुठे बोलल्या जात नाही, सांगितल्या जात नाही आणि याबद्दल थोडंसं मुलांना ओपन केलं जातं. मागच्या 2 वर्षातल्या बॅचेस मध्ये माझ्या अशा लक्षात आलं, मुलगा किंवा मुलीमध्ये साधारणतः 14 वर्षानंतर जी पौगंडावस्था येते, पण जेव्हा हे सिक्रेट सेशन घेताना आमच्या असं लक्षात आलं की अरे हे खूप अगोदर होतंय. म्हणजे अगदी 5 ते 7 वर्षापासून याची सुरुवात होते. पॉडकास्ट चालू होताना मी तुमच्या शर्टाकडे बघतोय की त्याच्यावर एक लिहिलेलं आहे, नंबर कम आहे दिमाग नाही. येस. बट हे काय जाणून बुजून का सर, का असंच? मी 10वीला नापास झालो होतो. मी 10वीला नापास झालो होतो. मला 54% मार्क होते, तरी नापास झालो होतो. आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही 2 इन्स्टिट्यूट उभे केलं. मला नंबर कमी होते, बर, पण दिमाग आहे ना अजून. एक वाक्य मला जे आयुष्यात खूप आवडतं, तमन्ना सच्ची हो तो रास्ते निकल आते हैं वरना लोग बहाने बनाते. तुमचं आतलं जी इच्छा आहे ती काय म्हणते ते महत्वाचं आहे आणि ती जर सच्ची असेल तो रास्ता बन जाएगा.